पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. मिहीर अहिल्याला सांगत असतो की मी मिहीर आहे या दिशाचा बॉयफ्रेंड आणि ते ऐकून घरातील सगळ्यांनाच धक्का बसतो. तर मिहीर पुढे म्हणू लागतो की खरं तर मी याआधीसुद्धा तुमच्यासमोर आलो होतो, पण या दिशाच्या सांगण्यावरूनच तुमच्याशी खोटं बोललो. माझं दिशावर खूप प्रेम आहे, मात्र हिचं तुमच्या संपत्तीवर, आणि ती संपत्ती मिळवण्यासाठी किर्लोस्कर एम्पायरची मालकीण होण्यासाठी तिने माझा फक्त शिडीसारखा वापर केला. तिला पुढची अहिल्यादेवी किर्लोस्कर व्हायचं होतं आणि त्याचसाठी तिने माझा वापर केला. इतकंच नाही तर जेव्हा तिला कळलं ना की तिचं प्रीतमसोबत लग्न ठरले, तेव्हा ती खूप खुश झाली, कारण तिला कळून चुकलं होतं की आता ती सहजासहजी या सगळ्याची मालकीण होणार होती. आणि म्हणूनच तिने मग मला रस्त्यातून बाजूला करण्याचा निर्णय घेतला. मी तिच्या विरोधातील सगळे पुरावे घेऊन जेव्हा आदित्य सरांना भेटण्यासाठी निघालो, तेव्हा तिने माझा अपघात घडवून आणला आणि मला मारायचा प्रयत्न केला. मात्र हे सगळं ऐकून दिशा म्हणू लागते की सासू मॉम, हा मिहीर खोटं बोलतोय, मी असं काही केलेलं नाहीये. मात्र आदित्य मध्ये पडत म्हणतो की दिशा, आता तू काही बोलूच नको, कारण तू आत्तापर्यंत जे काही केले ना त्या प्रत्येक गोष्टीचा पुरावा माझ्याकडे आहे. आणि मग त्यानंतर तो अहिल्या आणि श्रीकांतला दिशाच्या मैत्रिणी जेव्हा घरी आल्या होत्या तेव्हा दिशा प्रीतमसोबत कसं वागली होती त्याचं CCTV फुटेज दाखवतो आणि ते बघून त्या दोघांना मोठा धक्का बसतो. ते दिशावर खूप चिडतात. अहिल्या तर पुन्हा एकदा तिच्या कानाखाली मारते. तर आदित्य म्हणत असतो की आई, हे तर काहीच नाही, अजून खूप काही बाकी आहे. आणि मग त्यानंतर हळदीच्या रात्री दिशा जेव्हा मिहीरला भेटली होती तेव्हा ती काय बोलली होती त्याचं CCTV फुटेज देखील आदित्य सगळ्यांना दाखवतो आणि ते बघून दिशा खूप घाबरते. तर घरातील सगळेच जण खूप चिडलेले असतात आणि मग आदित्य म्हणू लागतो की ही दिशा आपल्या सगळ्यांची गुन्हेगार तर आहेच, पण ही सगळ्यात मोठी गुन्हेगार आहे ती पारूची. आणि मग त्यानंतर तिने पारूला कायमचं दुबईला पाठवण्यासाठी जो काही प्लॅन केलेला असतो त्याचे सगळे पुरावेसुद्धा तो सगळ्यांना दाखवतो. आणि हे सगळं बघून दामिनी खूप घाबरते आणि यापुढे दिशाला साथ न देण्याचं ठरवते. दिशाने पारूसोबत जे काही केलेलं असतं त्यामुळे मारुती खूप चिडलेला असतो. तो दिशाला म्हणत असतो की दिशा मॅडम, तुम्ही एवढ्या खालच्या थराला का गेलात? तुम्हाला असं वागायला लाज वाटली नाही का? जेव्हा तुम्ही पहिल्यांदा या घरात आला होता तेव्हा तुम्ही माझ्या हातावर तुमचा पाय ठेवला होता, पण मी तेव्हा तुम्हाला काहीच बोललो नाही. तुम्ही अहिल्यादेवींच्या पाहुण्या आहात म्हणून मी गप्प बसलो, पण आता तुम्ही माझ्या मुलीसोबत जे काही वागलात ना त्यासाठी मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही, हे लक्षात ठेवा. मात्र ते ऐकून दिशा म्हणते की तू नोकर आहेस, नोकरासारखाच वाग. आणि मग ती मारुतीच्या अंगावरच धावून जाते. मात्र पारू मध्ये येते. तर अहिल्या मारुतीला म्हणत असते की मारुती, तुला या घराने शिकवलं आहे ना की घरातल्या पाहुण्यांचा कसा मान ठेवायचा, मग याच घराने तुला हे सुद्धा शिकवलं आहे ना की जे लोक तुझ्या मुलीसोबत वाईट वागतील त्यांच्याशी कसं वागायचं. आणि त्यावर मारुती हो म्हणतो. तर दिशा हसतच म्हणते की आता काय हा मारुतीसुद्धा माझ्या कानाखाली मारणार का? आणि मग ती स्वतःच मारुतीवर हात उगारते, मात्र पारू तिचा हात पकडते. तर दिशा खूप चिडलेली असते. तर पारू तिला म्हणत असते की याआधीसुद्धा तुम्ही माझ्या बावर हात उचलला होता, पण त्याच्या सांगण्यावरून मी तुमचा हात सोडून दिला होता, पण यावेळी तसं होणार नाही. आणि मग ती स्वतःची सगळी ओळखच दिशाला सांगताना म्हणते की तुम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटला होता तेव्हा मी माझी ओळख तुम्हाला सांगितली होती. आता परत सांगते, यापुढे विसरू नका. आतापर्यंत तुम्ही आम्हाला खूप त्रास दिलाय, प्रत्येक वेळी आमच्यावर वेगवेगळे आरोप केलेत, मात्र तुम्ही फक्त देवी आईंच्या पाहुण्या आहात म्हणून आम्ही गप्प बसलो, पण आता आम्ही गप्प बसणार नाही. आणि मग त्यानंतर ती अहिल्या आणि श्रीकांतला तिला हॉस्पिटलमध्ये दिशाने कसा मारायचा प्रयत्न केला होता ते सुद्धा सांगते. आणि त्यामुळे दिशा तर अजूनच चिडते. ती पारूला म्हणत असते की तू सर्वंट आहे ना, मग सर्वंट सारखीच वाग. खरं तर मला कळतच नाहीये या किर्लोस्करांनी तुला डोक्यावर का बसवून ठेवला आहे ते, पण तू अजिबात काळजी करू नको. त्या दिवशी तू वाचली, पण आता तू वाचणार नाही. आणि मग ती पारूचा गळाच पकडते. मात्र पारू तिला जोरात धक्का देऊन बाजूला करते आणि तिच्या कानाखाली मारते. तर दिशा मोठ्याने तिच्यावर ओरडते. तर पारूसुद्धा मोठ्याने म्हणत असते की दिशा मॅडम, आत्तापर्यंत तुम्ही देवी आईंच्या पाहुण्या आहात म्हणून आम्ही तुम्हाला मान दिला, पण आता तुम्ही या घरच्या सून होणार नाही. तुमचं आणि प्रीतम सरांचं लग्न होणार नाही, त्यामुळे तुम्हाला मान देण्याचा काही प्रश्नच येत नाही.
आणि ते ऐकून मग दिशा खूप चिडते. ती म्हणत असते की ठीक आहे, आता आपण सगळे ना ग्रुपनेच एक्सपोज होऊ. आणि मग ती अहिल्याला म्हणू लागते की अहिल्यादेवी किर्लोस्कर, तुमचा तुमच्या या मुलांवर खूप विश्वास आहे ना, पण तुमच्या याच मुलांनी तुम्हाला फसवले ही गोष्ट तुम्हाला माहीत आहे का? आणि ते ऐकून आदित्य प्रीतम घाबरतात. तर दिशा अहिल्याला आणि श्रीकांतला सांगू लागते की तुमची ही मुलं प्रोजेक्ट आहेत म्हणून ज्या गावी गेली होती ना, ते गाव त्या प्रियाचं आहे. हे तिथे कोणत्याही प्रोजेक्टसाठी कधी गेलेच नव्हते. हे त्या प्रियाच्या घरी तिचा हात मागण्यासाठी गेले होते. आणि ते ऐकून अहिल्याला आणि श्रीकांतला आश्चर्य वाटते. तर दिशा त्या गावात जे जे घडलेलं असतं ते सगळं सगळ्यांना सांगत म्हणत असते, तुमचा तुमच्या मुलांवर खूप विश्वास आहे ना अहिल्यादेवी किर्लोस्कर, पण तुमच्या मुलांनीच तुमचा विश्वासघात केलाय. आणि या सगळ्या प्लॅनची मास्टर माइंड ना दुसरी तिसरी कोणी नसून ही पारू आहे. तिनेच हे सगळं ठरवलं होतं. आणि इतकंच नाही तर त्या प्रियाच्या बापाच्या घरी तुमचा हा आदित्य शेतात एका सामान्य मजुरासारखा काम करत होता आणि हा गुड फॉर नथिंग प्रीतम त्यांचा गोठा साफ करत होता. हे सगळं काही ऐकून अहिल्या खूप चिडते. मात्र दिशा काही गप्प बसत नाही. ती म्हणत असते की सासू मॉम, आता तर कुठे सुरुवात झाली आहे, अजून तुम्हाला खूप काही कळणं बाकी आहे. आणि मग त्यानंतर ती हसतच म्हणू लागते की तुम्हाला तुमच्या या लाडक्या पारूची नवीन ओळख माहीत आहे की नाही? ही पारू या घरची मोलकरीण नाही तर या घरची सून आहे. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. पारू तर खूपच घाबरते. तर दिशा म्हणत असते की अगं पारू, अशी गप्पा का बसली? सांग ना सगळ्यांना की तू या घरची मोठी सून आहेस ते. तसंही आता मी काही या घरची सून होणार नाही आणि या किर्लोस्करांची लायकी तुझ्यासारखी सून मिळवण्याचीच आहे. आणि ते ऐकून अहिल्या मोठ्याने दिशावर ओरडते. पण दिशा म्हणत असते की अहिल्यादेवी किर्लोस्कर, आता पुढे जे काय होतं आहे ना ते फक्त तुम्ही बघत राहा. आणि मग ती पारूला म्हणत राहते की पारू, तू तर कधीच खोटं बोलत नाही ना, मग आता सांग सगळ्यांना तू खरी कोण आहेस ते. तुझं आणि आदित्यचं लग्न झालं आहे की नाही ते. आणि ते ऐकून श्रीकांत म्हणतो की हे सगळं काय चाललंय? आणि तो आदित्यवर सुद्धा ओरडतो. तर पारू मध्ये पडत म्हणते की श्रीकांत सर, यात आदित्य सरांची खरंच काही चुकी नाही आहे. मात्र त्यावेळी दिशा म्हणते की अगं ये पारू, तू खोटं बोलू नकोस. किती खोटं बोलणार आहेस अजून? खरं काय आहे ते सांग ना सगळ्यांना. आणि ते ऐकून पारू खूप घाबरते. पुढे काय बोलावं हे तिला सुचत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.